मुलांनो, गुड मॉर्निंग. मजेत आहात? मजेत राहा, आनंदात राहा, पण अभ्यास मात्र करा. चला, आज आपण मुलांनो सुस्वागतम. सर्व व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करत आहोत आणि युट्यूबवर टाकत आहोत. ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी आहे. मराठी योग भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 5 मधील घटक आहे व्याकरण आणि व्याकरणामधील उपघटक अलंकार आपण अभ्यासणार आहोत. शेवटचा उपघटक आहे, म्हणजे आपले व्याकरणाचे जेवढे टॉपिक आहेत, उपघटक आहेत ते संपतील आता. अलंकार शेवटचा उपघटक. अलंकार म्हणजे दागिना. पाहूया आपण अलंकाराच्या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊया. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला पाहायला मिळते. पहा मुलांना, तुम्ही टीव्ही पाहता किंवा वर्तमानपत्र वाचता, पुस्तक वाचता, कथा, कादंबरी, नाटक वगैरे वेगवेगळं साहित्यही वाचता. मग तेव्हा तुमच्या काय लक्षात येतं की आपण जी भाषा बोलतो ती वेगळी आहे दैनंदिन जीवनातली, आणि तिथे लिहिलेली किंवा जी ऐकतो भाषा ती वेगळी आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात त्यातील भाषेचा मोठा वाटा असतो. कारण ती भाषा इतकी सुंदर असते, ऐकायला छान वाटते, वाचायला छान वाटते. वाचनाचा आनंद मिळवून देणारी ती भाषा आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार होय. आणि मग आपली रोजची बोलण्यातली भाषा आणि साहित्यामध्ये असणारी भाषा वेगळी का आहे, तर त्याचं एक महत्वाचा अलंकार या कारणामुळे ती साहित्याची भाषा दैनंदिन भाषेपेक्षा वेगळी ठरते. ज्याप्रमाणे आपण मनुष्य स्वतःला सजवतो, वेगवेगळे अलंकार, चांगले कपडे आणि मेकअप वगैरे वगैरे करून स्वतःला चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. आपण सुंदर दिसावं, आपलं व्यक्तिमत्व खुलावं, असा प्रयत्न सर्वांचा असतो. त्याचप्रमाणे भाषा देखील सजवता येते. अलंकाराच्या सहाय्याने भाषा सजवता येते आणि भाषेला सौंदर्य प्राप्त करून देता येतं. त्यातलाच हा भाषेला सजवण्याचा प्रकार आहे तो अलंकार होय. याबाबत अधिक माहिती आपण घेणार आहोत. अलंकाराचे दोन प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि एक अर्थालंकार. म्हणजे शब्दाच्या सहाय्याने त्या भाषेमध्ये अलंकार निर्माण होतो आणि दुसरा अर्थाच्या शब्दामुळे जो अर्थ निर्माण होतो त्या अर्थाच्या सहाय्याने अलंकार किंवा सौंदर्य प्राप्त होतं. हे दोन प्रकार आहेत, एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता याचा परिचय तुम्हाला पूर्वी झालेला आहे, शब्दालंकार, अर्थालंकार. कारण यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अलंकार आपण अभ्यासलेले आहेत. म्हणजे इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये तुमचे शब्दालंकार आणि अर्थालंकार अभ्यासले गेलेले आहेत. कोणकोणते, तर यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्द अलंकार होते आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अर्थालंकार. हे तुम्ही अभ्यासलेले आहेत. या वर्षी काय अभ्यासायचंय, तर या इयत्तेमध्ये आपण अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती व अर्थांतरण्यास हे अर्थालंकार अभ्यासणार आहोत. आता आपल्याला 4 अलंकार अभ्यासायचे. पहिला आहे अनन्वय. शब्द कसा लिहिलाय तो पाहून घ्या, चुकायचं नाही. अनन्वय. अपनहुती, उच्चार पण लक्षात घ्या, अपनहुती. नंतर अतिशयोक्ती आणि शेवटचा चौथा आहे अर्थांतरन्यास. शब्दाचा उच्चार पण लक्षात घ्या, अर्थांतरन्यास. यासाठी आपल्याला 2 गुण निश्चित केलेले आहेत. 4 अलंकार आहेत आणि अलंकार या उपघटकावर आपल्याला 2 गुण आहेत. 2 गुणांची कृती यावर येणार आहे. चला पाहूया आपण आता प्रस्तावना. अलंकार म्हणजे भूषणे, दागिने, म्हणजे दागिने,
ज्याने शरीर सजवणं भूषण आहे. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. दागिने घातले की शरीराची शोभा वाढते. आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही भूषणांचा अलंकारांचा उपयोग कवी आणि लेखक सतत करत असतात. म्हणून भाषेलाही सौंदर्य प्राप्त करून देतात. विशेषतः पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. म्हणजे कवितेमध्ये पद्य म्हणजे काव्यामध्ये अलंकार खूप शोभून दिसतो. गद्य सुद्धा अलंकाराने सुंदर दिसते. म्हणजे गद्यातही अलंकाराचा वापर होतोच, नाही असं नाही. गद्य आणि पद्य दोन्हीही अलंकारामुळे सुंदर दिसतं आणि शोभून दिसतं. भाषेचं सौंदर्य खुलतं. आता इथे काही उदाहरणं पाहूया आपण. मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे ही साधी गद्य वाक्य झाली. की खूप सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे, चेहरा सुंदर आहे, हे साधं वाक्य झालं. परंतु मुख कमलासारखे सुंदर आहे. सुंदर आहे पण कशासारखे? तर कमळासारखे. कमळाच्या फुलासारखं सुंदर मुख आहे किंवा मुख जणू कमलच आहे. म्हणजे चेहरा किंवा मुख जणू कमळच आहे, कमळाच्या फुलासारखं सौंदर्य आहे असं म्हटलं तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात. म्हणजे मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा कमलासारखे सुंदर मुख किंवा मुख जणू कमलच आहे असं जर वाक्य बोललं तर ते सौंदर्य निर्माण होतं आणि त्यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं. सगळ्यांनाच आवडतं ना. जसं अलंकार आपल्याला अंगावर घालायला आवडतात त्याप्रमाणे भाषेतलेही अलंकार आपल्याला आवडतात. भाषेचं सौंदर्य कुणाला नकोसं आहे. त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते. एक वेगळेपणा आहे, चमत्कार असल्यासारखे एक वेगळं काहीतरी दिसतंय वैशिष्ट्य, आणि मग आपलं मन आनंदित होतं चांगलं वाचल्यामुळे. आता पाहूया अलंकाराचे प्रकार. पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली की त्यामध्ये नाद माधुर्य येते. पद्य म्हणजे काव्यामध्ये अक्षरांची पुन्हा पुन्हा अक्षर आले तर छान वाटते ना. जसं तुम्ही यमक अलंकारामध्ये शिकलात. यमक म्हणजे कवितेच्या मध्ये किंवा शेवटी जे समान समान अक्षरांचे किंवा शब्द असतात त्याला यमक, रायमिंग वर्ड्स इंग्रजीमध्ये म्हणता तुम्ही, त्याप्रमाणे यमक. आणखी एक कविता आहे, गडद निळे जलद भरुणी आले. शब्दांची पुनरावृत्ती. अशा प्रकारे अक्षरांची शब्दांची पुनरावृत्ती असली की नाद माधुर्य निर्माण होत. नाद, लय, ताल, गोडवा निर्माण होतो. अशा शब्द चमत्कृतीची पद्यात योजना असली तर पद्यात शब्द अलंकार असतो. मग अशा अलंकाराला शब्द अलंकार म्हणतात. शब्दांच्या सहाय्याने त्यामध्ये चमत्कृती किंवा सौंदर्य निर्माण केलं जातं, त्याला शब्द अलंकार असं म्हणतात. आणि पद्यात अर्थ चमत्कृती प्रामुख्याने असली तर त्या पद्यात अर्थ अलंकार असतो. म्हणजे शब्दातून निर्माण होणाऱ्या अर्थामुळे जर सौंदर्य निर्माण होत असेल तर तो अर्थालंकार असतो. अर्थालंकाराची पण अनेक उदाहरणं तुम्ही अभ्यासलेली आहेत. अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन मुख्य प्रकार पडतात. शब्दांच्या सहाय्याने सौंदर्य निर्माण करणं आणि अर्थाच्या सहाय्याने सौंदर्य निर्माण करणं असे दोन प्रकार अलंकाराचे प्रकार पडतात. आता शब्दालंकार म्हणजे काय ते नेमकं आपण समजावून घेऊया. जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्द योजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात. की शब्दांची विशिष्ट अशा प्रकारची रचना केलेली असते आणि त्या रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. शब्द योजना, शब्द चमत्कृती यामुळे जे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं त्याला शब्दालंकार असे म्हणतात. अर्थालंकार म्हणजे काय ते पण पाहूया. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य किंवा फरक दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते. दोन बाबींची, दोन वस्तूंची, दोन घटनांची, दोन प्रसंगांची
दोन वस्तूंमधील साम्य, साम्य म्हणजे सारखेपणा, यांची तुलना केली जाते आणि त्यातून काव्यामध्ये, पद्यामध्ये एक अर्थचमत्कृती निर्माण केली जाते किंवा सौंदर्य निर्माण केलं जातं, तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात आणि आपण बरेचसे जे अलंकार अभ्यासणार आहोत आणि यापूर्वी काही अभ्यासले आहेत, तर ते अशा दोन वस्तूतील साम्यावर आधारित असतात. आता जेव्हा आपल्याला अलंकार शिकायचे आहेत, त्यात चार गोष्टी फार महत्वाच्या असतात. पहा, चार बाबी आहेत, त्याची आपण माहिती घेऊया. अलंकाराच्या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पना किंवा चार बाबी आहेत. त्यातली पहिली महत्वाची बाब आहे उपमेय. हे शब्द तुम्ही ऐकलेले आहेत, पण म्हणजे काय ते माहित असलं तरी पुन्हा एकदा आवृत्ती घेऊया आपण. उपमेय, ज्याची तुलना करावयाची आहे ते, ज्याची तुलना दुसऱ्या वस्तूशी करायची आहे त्याला म्हणायचं उपमेय. म्हणजेच काय, ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक म्हणजे उपमेय. दुसरी संकल्पना उपमान, ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते असा तो घटक म्हणजे उपमान. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या दोन्ही बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. यावर कृती विचारली जाते. आणखी संकल्पना आहे साधारण धर्म. दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा समानता, किंवा दोन वस्तूंमधील समान गुणधर्म, त्याला साधारण धर्म असं म्हणतात. ही दोन वस्तूंच्या मध्ये तुलना केली जाते. अर्थालंकारामध्ये साम्य विचारात घेतलं जातं आणि जो समान गुणधर्म आहे त्याला साधारण धर्म असं म्हणतात. चौथी संकल्पना आहे साम्यवाचक शब्द, सारखेपणा दर्शवणारा शब्द. वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला साम्यवाचक शब्द असे म्हणतात. गमे, भासे, वाटे, जसे, जणू, सारखे हे जे शब्द येतात काव्यात त्यांना साम्यवाचक शब्द असे म्हणतात. एक कविता आहे बालकवींची, बलाकमाला उडता भासे कल्पतरूंची माळच दे. भासे असा हा साम्यवाचक शब्द इथे आलेला आहे. या चार संकल्पना आपल्याला माहितीच असल्या पाहिजेत. कोणत्या? उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. या संकल्पना समजल्या की अलंकाराचा घटक समजणं सोपं आहे. आता आपण या चार संकल्पनांचा पुन्हा एकदा सविस्तरपणे आढावा घेऊया. उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करावयाची ते. ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात. ज्या गोष्टीचं वर्णन करायचंय, ज्याची तुलना करायची, त्याला उपमेय म्हणतात. उदाहरण पाहू. मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे म्हणून मुख हे उपमेय आहे. मुख हे उपमेय आहे कारण मुखाची तुलना करायची आहे, मुखाचं वर्णन करायचं आहे म्हणून मुख हे उपमेय आहे. यानंतर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करावयाची ते. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात तिला उपमान असे म्हणतात. की दोन वस्तूंची तुलना करायची आहे, त्यातलं एक उपमेय आहे. मग ज्याची तुलना करायची ते उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची किंवा साम्य दाखवायचं त्याला उपमान असे म्हणतात. आता वरील वाक्यामध्ये मुख कमलासारखे सुंदर आहे, या वाक्यामध्ये मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे म्हणून कमल हे येथे उपमान आहे. मुख कमलासारखे सुंदर आहे म्हणजेच कमल याच्याशी तुलना केलेली आहे मुखाची. मुख उपमेय आणि कमल उपमान, या दोन बाबी समजावून घ्या. यानंतर पुढची संकल्पना आहे साधारण धर्म, सारखा गुणधर्म. उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. उपमेय आणि उपमान
या दोघांच्यात काय साम्य आहे, दोघांची तुलना करायची, सारखेपणा काय आहे, सामान्य किंवा साधारण गुणधर्म कोणता आहे, त्याला साधारण धर्म किंवा समान धर्म असं म्हणतात. वाक्यात उपमेय आहे मुख, उपमान कमळ, यामध्ये साम्य दाखवणारा गुण आहे सुंदरता, की मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये उपमेय आहे मुख, उपमान आहे कमल आणि साम्य दाखवणारा गुण आहे सुंदरता. सुंदरता हा समान गुणधर्म किंवा साधारण गुणधर्म आहे. यानंतरची चौथी संकल्पना साम्यवाचक शब्द, की समानता दाखवायची आहे पण त्यासाठी कुठला तरी शब्द योजला जातो, त्याला साम्यवाचक शब्द असं म्हणतात. उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक किंवा साम्य सूचक शब्द असे म्हणतात. उपमेय आणि उपमानामध्ये समानता दाखवणारा जो गुणधर्म आहे त्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला साधर्म्य सूचक किंवा साम्य सूचक शब्द असे म्हणतात. आता या वाक्यामध्ये मुख कमलासारखे सुंदर आहे, या वाक्यामध्ये कमलासारखे मुख यातील सारखे हा साधर्म सूचक शब्द आहे. कमला सारखे, कमळासारखं मुख आहे सुंदर, सारखे हा जो शब्द आहे त्याला साम्यवाचक शब्द असे म्हणतात. आता आणखी काही शब्द पाहूया आपण. उदाहरणार्थ गमे, वाटे, भासे, जणू, सारखे या शब्दांना काय म्हणायचंय, साम्यवाचक शब्द. साम्यवाचक किंवा समान गुणधर्म दाखवणारा जो सूचक शब्द आहे साम्यवाचक किंवा साधर्म्य सूचक शब्द होय. आता मूळ आपण अलंकार अभ्यासणार आहोत. पहिला अलंकार आहे अनन्वय. अनन्वय अलंकाराच्या संदर्भामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याचं निरीक्षण करायचं आणि कृती सोडवायच्या आहेत. नंबर 1, आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी. जगामध्ये ताजमहाल हा एकच आहे, त्याच्यासारखा तोच, दुसरा कोणीच नाही. 2, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच, हा आंबा इतका गोड आहे की याच्यासारखा दुसरा गोड आंबा नाही. वरील दोन्ही उदाहरणातील उपमेय काय आहे बरं? उपमेय काय आहे पहिल्या वाक्यामध्ये? ताजमहाल. उपमेय आहे ताजमहाल पहिल्या वाक्यात, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा. कारण उपमेय ज्याची तुलना करायची ते आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते. वरील दोन्ही उदाहरणातील उपमाने कोणती आहेत? तीच आहेत, ताजमहाल आणि आंबा. म्हणजे ताजमहालासारखा ताजमहालच आणि आंब्यासारखा आंबाच. म्हणून वरील दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान समान आहेत दोन्ही पण. पहिल्या वाक्यामध्ये उपमेय ताजमहालच आहे आणि उपमान पण ताजमहालच आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आंबा उपमान पण आहे उपमेय पण आहे. निरीक्षण केल्यानंतर वरील उदाहरणात उपमेय व उपमान एकच आहेत हे लक्षात येते. म्हणजेच ताजमहालाची तुलना ताजमहालाशीच केली, आंब्याची तुलना आंब्याशीच केली, म्हणून उपमेय व उपमान एकच आहे. यावरून आता आपण पाहूया अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्य काय काय आहेत. नंबर 1, उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. म्हणजे ज्याची तुलना करायची ते उपमेय, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही इतकं ते एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये अद्वितीय असतं. क्रमांक 2, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. ज्याची तुलना करावयाची आहे, कोणाशी करायची असं उपमानच मिळत नाही, दुसरं तुलना करण्यासाठी उपमानच मिळत नाही. म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. म्हणून ज्याची तुलना करायची आहे त्याच्या स्वतःशीच करावी लागते. म्हणजेच उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत इतकं मोठं अद्वितीय महान असतं की त्याची तुलना होऊ शकत नाही कोणाची, म्हणून उपमानच भेटत नाही. म्हणून उपमेयाला उपमेयाचीच तुलना करावी लागते किंवा उपमा द्यावी लागते. इतर अनेक अलंकारामध्ये एखाद्या
दुसरे अलंकार आहे त्यामध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो. इतर अलंकारामध्ये दोन वस्तूंची तुलना करताना एकमेकांशी तुलना करता येते, पण इथं दुसरी वस्तूच नाहीये. पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळत नाही. म्हणजे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतकं महान असतं किंवा अद्वितीय असतं, दुसरी कोणाचीच उपमा त्याला देता येत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. म्हणजेच उपमेयासारखंच आहे उपमेय, उपमेय हे उपमेयासारखेच आहे, उपमान त्याला मिळतच नाहीये दुसरं. अशा ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आता अन्वय म्हणजे संबंध. अन्वय या शब्दाचा अर्थ काय आहे? संबंध. अनन्वय म्हणजे तुल्य असा अन्वय किंवा संबंध मिळत नाही असा अतुलनीय. अनन्वय म्हणजे काय? अतुलनीय, त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. अनन्वय म्हणजे तुल्य, अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे मिळत नाही, तुलना करण्यासाठी दुसरा उपमान मिळत नाही. आता आणखी एक उदाहरण पाहू आपण. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात. धनुर्धर अर्जुनाचं वर्णन करायचं आहे आणि कवी मोरोपंत काय म्हणतात आपल्या कवितेमध्ये? झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. झाले बहु, बहु म्हणजे खूप, झाले खूप, होतील बहु, होतीलही खूप, आहेतही बहु, आहेतही खूप, परंतु या समहा, या सारखा हाच दुसरा कोणी नाही. इथे सम हा साम्यवाचक शब्द आलेला आहे. या सम की याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच, अर्जुनाची तुलना कोणाशीच करता येत नाही. अर्जुनाच्या पराक्रमाची तुलना कोणाशी करता येत नाही. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. अर्जुनाची तुलना अर्जुनाशीच केली आहे. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. अर्जुन हेच उपमेय आणि उपमान सुद्धा आहे. त्याला अनन्वय अलंकार म्हणतात. दुसरा अलंकार आहे अपनहूती. शब्द पाहून घ्या. अपनहूती. खालील उदाहरणांचं निरीक्षण करा आणि कृती सोडवा. आता पाहूया उदाहरण. न हे नयन, नयन म्हणजे डोळे, हे डोळे नाहीयेत. पाकळ्या उमलल्या सरोजातील, सरोज म्हणजे कमळ, कमळातल्या पाकळ्या आहेत जणू या. डोळे नाहीयेत तर कमळाच्या पाकळ्या आहेत, उमललेल्या कमळाच्या पाकळ्या आहेत असं डोळ्याला म्हणलंय इथे. आता इथे उपमेय काय आहे तर नयन. डोळ्यांची तुलना, डोळ्याचं सौंदर्य सांगितलंय ना इथे. नयन, डोळ्याची तुलना केली आहे. आणि उपमान कशाशी तुलना केलेली आहे तर कमळाच्या पाकळ्या, कमळाच्या उमललेल्या पाकळ्याशी तुलना केलेली आहे. सरोज म्हणजे कमळ. न हे वदन, चंद्रमा शरदीचा गमे केवळ. दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहू. न हे वदन, वदन म्हणजे चेहरा, की हा हे काही मुख नाहीये, चेहरा नाहीये, तर चंद्रमा म्हणजे चंद्र, शरद ऋतूतील जो चंद्र आहे पूर्ण उगवलेला. गमे केवळ, गमे साम्यवाचक शब्द, की शरद ऋतूमध्ये चंद्र उगवलेला आहे तो दिसतोय जणू. म्हणजे इथे उपमेय काय आहे? वदन म्हणजे चेहरा, मुख, आणि उपमान आहे शरद ऋतूतील चंद्र, चंद्रासारखं मुख म्हटलंय ना इथे म्हणून. पहिल्या वाक्यामध्ये न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील, इथे उपमेय आहे नयन, उपमान आहे कमळातल्या पाकळ्या. दुसऱ्या वाक्यामध्ये न हे वदन, वदन म्हणजे चेहरा, चंद्रमा शरदीचा गमे केवळ, की हा शरद ऋतूतील चंद्र असा मला वाटतोय. उपमेय आहे इथे वदन आणि उपमान आहे शरद ऋतूतील चंद्र. यावरून आपल्या काय लक्षात येत आहे तर अपनहूती म्हणजे लपवणे किंवा झाकणे, झाकून टाकणे, कव्हर करणे. अपनहूती म्हणजे काय? लपवून ठेवायचं किंवा झाकून टाकायचं. काय तर वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कारण डोळ्यांची तुलना केली की नाही. न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील,
न हे नयन, नयन आहे उपमेय, आणि कमळातल्या पाकळ्या हे आहे उपमान. आता इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. पहा की डोळे हे डोळे नाहीयेत तर कमळाच्या पाकळ्या आहेत म्हणजेच काय तर उपमेयाला लपवलंय. अपनहुती म्हणजेच काय लपवणे, झाकणे. उपमेयाचा निषेध करायचा आणि त्याच्या जागी उपमान आहे असं मानायचं किंवा स्थापना करायची. आता या उदाहरणामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसऱ्या ओळीत काय सांगितलंय, वदन या उपमेयाचा निषेध केलाय. निषेध करणे बाजूला सारणे. न हे वदन, हे वदन नाही किंवा चेहरा नाही किंवा तोंड नाही किंवा मुख नाही तर काय आहे, शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली आहे. शरद ऋतूतील चंद्र आहे असं म्हटलंय आणि उपमानाची स्थापना केली म्हणून इथे अपनहुती अलंकार होतो की उपमेयाला लपवलं जात आणि उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जात. यावरून अपनहुती अलंकाराची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. क्रमांक 1, उपमेयाला लपवले जाते म्हणजे झाकून ठेवले जातं. न हे वदन, न हे नयन, नयन डोळे पण झाकले त्या सरोजातल्या पाकळ्या किंवा कमळाच्या पाकळ्या. न हे वदन की चंद्राला म्हटलेलं आहे उपमान, उपमेय मात्र झाकून टाकलं. दुसरं वैशिष्ट्य, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. उपमेय आहे पण ते उपमेय नाही, उपमान आहे असं सांगितलं जातं. म्हणजेच तिसरं वैशिष्ट्य, उपमेयाचा निषेध केला जातो, उपमेय बाजूला सारलं जातं. चौथं वैशिष्ट्य, निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. आणि निषेध दर्शवायचा तर पहा वाक्याच्या सुरुवातीला, ओळीच्या सुरुवातीला आलेला शब्द न हे वदन, न हे नयन, नो हे नभे, नसे असे शब्द यामध्ये अपनहुती अलंकारामध्ये येतात. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. म्हणजे उपमेयाचा निषेध करायचा आणि उपमेय काय आहे, उपमान आहे, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. तिसरा अलंकार आहे अतिशयोक्ती. हा अतिशय सोपा अलंकार आणि तुम्हाला परिचित असणारा अलंकार. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा आणि त्यातील आशयाच्या दृष्टीने असलेली असंभाव्यता तपासा किंवा अभ्यास. असंभाव्यता म्हणजे अशक्य गोष्ट आहे ती, न होणारी गोष्ट. उदाहरण पाहू. जो अंबरी उफाळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता इथे अंबर म्हणजे आकाश, उफाळता म्हणजे उदळला, खूर म्हणजे घोड्याचे पाय, लागला चंद्रमा, निज तनुवरी तनुवन चंद्रमाचं शरीरावर डाग लागला. आता प्रस्तुत उदाहरणामध्ये नल राजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असे वर्णन केले आहे. आता भौगोलिक दृष्ट्या तुम्हाला माहितीये सगळा सारखा दिसत नाहीये, कुठेतरी खड्डे किंवा काळपट असं दिसतो आपल्याला पृथ्वीवरून. म्हणजेच ते कशाचं आहे तिथे कवी कल्पना केलेली आहे की नल राजा जो आहे त्याचा घोडा आकाशात इतका उंच उडाला, इतका उंच धावला, उसळला की त्या घोड्याचा पाय चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला. अशा प्रकारे अतिशयोक्ती. आता हे घडणं शक्यच नाहीये, घोडा उंच उडणं, त्याचा पाय चंद्राला लागणं, चंद्रावर डाग पडणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. म्हणजे थापा मारल्यासारखं, बाता मारल्यासारखं, खोटारडी गोष्ट, असंभाव्य गोष्ट. म्हणून जी गोष्ट आहे चंद्रावर डाग आहे हे बरोबर आहे पण ते कशामुळे झाले त्याचं जे कारण सांगितले ते असंभाव्य आहे, अशक्य आहे. अशा प्रकारे याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात की जी गोष्ट आहे ती अतिशय फुगवून सांगितली जाते, खोटं नाट माल मसाला लावून सांगितली जाते, त्याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार. आता वैशिष्ट्य आपण विचारात घेऊया. 1.
एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते. ते वर्णन अधिक फुगवून केलेले असतं, वाढवून चढवून खोटं नाटं माल मसाला लावून ते वाढवलेलं असतं. त्यामुळे या वर्णनाची असंभाव्यता म्हणजे अशक्य गोष्ट आहे. कल्पना रंजकता अधिक स्पष्ट होते. कल्पनेचं खोटं खोटं कल्पना केली जाते, त्याचं वर्णन केलं जातं. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगायची कल्पना, गोष्ट, वस्तुस्थिती जे अशक्य आहे, असंभाव्य आहे, त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात. आता यावरील अधिक माहिती आपण घेऊया. अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृती पूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. आता बहुतेक अलंकारामध्ये काय आहे की दोन गोष्टीची तुलना केली जाते आणि त्यांचं वर्णन अतिशय चमत्कृती पूर्ण करायचं असतं, सौंदर्यपूर्ण भाषेत करायचं असतं. त्यामुळे थोडीफार अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्ती जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार स्वतंत्र प्रकार आहे. म्हणजे अतिशयोक्ती इतकी असते, हा स्वतंत्र प्रकार केलेला आहे. इथे एखाद्या गोष्टीचं वर्णन चमत्कृती पूर्ण करताना अतिशयोक्ती अतिशय केलेली असते आणि अतिशयोक्तीच प्रामुख्याने असते, तिथे हा स्वतंत्र अलंकार मानलेला आहे. आता या उदाहरणामध्ये चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. घोड्याचा पाय चंद्राला लागल्याने डाग पडलाय हे खोटं अतिशयोक्तियुक्त विधान किंवा असंभाव्य गोष्ट आहे, म्हणून अतिशयोक्ती अलंकार इथे होतो. आता आपण काही उदाहरणं पाहूया अतिशयोक्ती अलंकाराची. इथे उदाहरण आहे, दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे छोटा पैसा. दमडीचं तेल आणलं. आता एका पैशाचं तेल आणलं आणि त्यात एका पैशाच्या तेलामध्ये काय काय कामं झाली त्याचं वर्णन आहे. सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत. एवढ्या एवढ्याशा तेलामध्ये एवढे घरातली कामं झालेली आहेत, हे फुगवून सांगितलेलं आहे, असंभाव्य गोष्ट आहे, म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचं हे उदाहरण आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आणखी उदाहरण पाहू. ती रडली समुद्राच्या समुद्र, म्हणजे ती रडली किती समुद्रा एवढं रडली, अतिशयोक्तियुक्त विधान. दुसरं, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. पाय कुठं हवेवर नाचतात का? पण अतिशयोक्ती असंभाव्य विधान. तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. आणखी उदाहरण, एक होता गहू, त्याच्या पोळ्या केल्या 9. एका गव्हाच्या 9 पोळ्या करणं असंभाव्य गोष्ट. अतिशयोक्ती अलंकाराची ही काही उदाहरणं आपण घेतली. यानंतर चौथा आणि शेवटचा अलंकार आहे अर्थांतरन्यास. खालील उदाहरणांचे निरीक्षण करा आणि अभ्यासा. उदाहरण पाहूया आपण. कधीतर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता या कवितेतली चौथी जी ओळ आहे, कठीण समय येता कोण कामास येतो, हे तुम्ही नक्कीच कधीतरी ऐकलेलं असणार आहे. कठीण समय आला की कोणी कामाला येत नाही, आपल्यावर संकट आलं की कोणीही मदतीला येत नाही, हे सांगणारं हे शेवटचं सुविचार वजा वाक्य झालेलं आहे. आता इथं म्हटलंय तदितर खग भेने वेगळाले पळाले. तदितर म्हणजे त्यामुळे, खग म्हणजे पक्षी, भिवून पळाले. उपवन जल केली, ते पाण्यामध्ये पोहत होते, ते तिथून पळून गेलेले आहेत. आणि स्वजन गवसला, स्वतःच्या परिचयाचे होते ते पक्षी, पण ते एकमेकांच्यासाठी थांबले नाहीत, ते पळून गेलेले आहेत. त्यावरून कठीण समय येता कोण कामास येतो.
या उदाहरणाला म्हणतात अर्थांतरण्यास अलंकाराचं उदाहरण, की नल राजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. की तलावामध्ये पक्षी आहेत, पोहत आहेत, एका पक्षाला नलराजाने पकडल्याबरोबर बाकीचे पक्षी पळून गेलेले आहेत, घाबरून पळाले. म्हणून कवी म्हणतात कठीण समय येता कोण कामास येतो. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही एवढी हकीकत सांगून झाल्यानंतर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. म्हणजे इथे काय तर एक प्रसंग सांगितलेला आहे कवीने, की पक्षी पोहत आहेत, त्यातला एक पक्षी नलराजाने पकडला, पण बाकीचे पळून गेलेले आहेत, मदतीला कोणी आलं नाही. यावरून एक सिद्धांत सांगितलाय की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. यावरून अर्थांतरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये. क्रमांक 1, विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. इथे उदाहरण घेतलं नलराजाचं पक्षी पकडण्याचा आणि त्यावरून सिद्धांत काढलेला आहे, कठीण समय कोणी कामास येत नाही. दुसरं वैशिष्ट्य, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात. कधी कधी उलटही केलं जातं की सामान्य विधान अगोदर दिलं जातं आणि नंतर त्याच्या समर्थनासाठी उदाहरण दिलं जातं. 3, अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ, दुसरा असा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. अर्थांतर न्यास म्हणजे की त्या वाक्याच्या शेजारी दुसरा अर्थ ठेवणं. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. या अलंकारात एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार होय. म्हणजे एका अर्थाचा समर्पक दुसरा अर्थ शेजारी ठेवायचा आणि व्यापक अर्थ निर्माण करायचा म्हणजे अर्थांतरण्यास अलंकार होय. उदाहरण पाहू आपण. होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. याचा अर्थ असा की सज्जन लोक म्हणजे सज्जन जे आहेत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनाची सात्विकता नष्ट होत नाही. म्हणजे सज्जन लोकांच्या संगतीमध्ये सज्जन लोकांची आणि दुष्ट लोकांची संगत झाली, सज्जन लोक दुष्ट लोकांच्या संगतीत आले तरीही सज्जनाची सात्विकता किंवा चांगुलपणा नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. असं म्हणतात की साप चंदनाच्या झाडावर राहतो पण चंदन मात्र विषारी बनत नाही. असोनिया सर्प सदा शरीरी म्हणजे चंदनाच्या शरीरावर झाडावर सतत सर्प असतात. झाला नसे चंदन तो विषारी तरी पण चंदनाचा वृक्ष विषारी झालेला नाही. म्हणजेच दुष्टांच्या संगतीत सज्जन लोक राहिले तरी सज्जन लोक आपलं सज्जनत्व, आपले चांगले गुण, आपली सात्विकता कधीही नष्ट करत नाहीत. आता आपण आवृत्ती वजा काही अलंकार आणि त्याची उदाहरणं पाहूया. अलंकार ओळखण्यासाठी आपल्याला आहेत. पहिला, 1, उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला अलंकार ओळखायला येईल 2 गुणांच्यासाठी. 1 अलंकार ओळखला की 1 गुण. 1, आई सारखे दैवत आईच म्हणजे अनन्वय अलंकार, दुसऱ्या कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. उपमेय आणि उपमान आई. 2, हे हृदय नसे परीस थंडील धगधगलेले हा आहे अपनहुती अलंकार. इथे नसे हा शब्द आलेला आहे, झाकून टाकलेला आहे अपनहुती. 3, काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवर. इथे म्हटलंय काव्य अगोदर जन्माला आलं आणि नंतर जग सुंदर झालंय. रामायण आधी झालं आणि नंतर राम जानकीचा, रामसीतेचा विवाह झाला. म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराचं हे उदाहरण आहे. 4थं उदाहरण आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी अनन्वयाचं हे उदाहरण घेतलेलं आहे आपण. 5, हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते, हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते आपण होती अलंकाराचं उदाहरण. नव्हे हा शब्द आला इथे. 6,
आत्ताच उदाहरण घेतलं. तदितर खगे भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. अर्थांतरण्यास अलंकाराचं उदाहरण. या आंब्यासारखा गोड आंबा हाच अनन्वय अलंकार. त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. अतिशयोक्ती की सिंहाची एक गर्जना आहे तर पर्वत हालतात. अतिशयोक्ती. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्या परी अनन्वय. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. अतिशयोक्ती की वाळूचे कण रगडले तर त्यातून तेल निर्माण होईल. एक फळ नासके असेल तर सर्व फळांवर परिणाम होतो, तसा दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. अर्थांतरण्यास अलंकार. जो अंबरी उफाळता खूर लागला हो, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो, नाही ग बाई फणा काढुनी नाग हा डोलतो. बाळा रांगणार बाळ आहे, त्याने मान उचललेली आहे. ते पाहून कवी म्हणतात हा फणा डोलतोय, नागाचा फणा डोलतोय जसं. नाही ग बाई असं अतिशयोक्ती अलंकार आहे. हा अतिशयोक्ती आहे. ही आई नव्हे प्रत्यक्ष ममता अपनहुती अलंकार. मुंगीने मेरू पर्वत गिळला, मुंगीने मेरू पर्वत गिळला. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण. 6 आई सारखी फक्त आईच अनन्वय अलंकार. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. हे ओठ नाहीयेत कशाचे हा शब्द आलाय. पारिजातकाच फुलला पारिजातक आहे. अपनहुती अलंकार. होई जरी सतत दुष्ट संग न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी. अर्थांतरण्यास अलंकाराचं उदाहरण आहे हे. आता पुढील अशा प्रकारची पण कृती येईल. पुढील उदाहरणातील उपमेय आणि उपमान ओळखायचंय. 1 ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. उपमेय आंबा उपमान आंबा. 2 नयन नव्हे हे पाकळ्या कमळाच्या. उपमेय नयन उपमान कमळाच्या पाकळ्या. हे झालेलं उदाहरण घेतलं. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमय केवळ. उपमेय वदन उपमान चंद्र. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्या परी. उपमेय ताजमहाल उपमान पण ताजमहाल. अशा प्रकारे पण कृती येते. पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा अशी ही कृती येऊ शकते. लक्षण आहेत कृती अशा प्रकारे येऊ शकते. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. अर्थांतरण्यास अलंकार. एखाद्या गोष्टीचे वा प्रसंगाचे वा व्यक्तीचे वर्णन करताना असंभाव्य कल्पना केली जाते. अतिशयोक्ती अलंकार. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात. अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. मुलांनो, अलंकाराचा हा उपघटक पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चर पहा YouTube वर जाऊन, म्हणजे तुमची आणखी तयारी होईल. अभ्यासासाठी शुभेच्छा.